13 महिला सकाळी भल्या पहाटे जंगलात जातात आणि त्यातल्या फक्त 9 परत येतात. 4 महिलांसोबत असं काय होतं ते ज्यानं अख्खा महाराष्ट्र हादरलाय. ही जी घटना आहे ही महाराष्ट्राच्या इतिहासात तरी पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे. नेमकं कुठे हे घडलं, काय घडलं आजच्या या व्हिडिओत पाहतोय. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. महाराष्ट्र राज्यातला चंद्रपूर जिल्हा, या चंद्रपुरातून ही जी बातमी समोर आली त्यानं राज्य हादरलंय. सकाळची वेळ होती. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही पवनपार वनपरिक्षेत्रात गावातल्या 13 महिला या नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. उन्हाळ्याच्या दिवसांत या भागात तेंदूपत्ता जो आहे ते गोळा करणं म्हणजेच इथल्या अनेक कुटुंबांचं जगण्याचं साधन असतं. तो तेंदूपत्ता गोळा करतात आणि ते विकूनच त्यांची रोजीरोटी चालते. रोजच्या सारखाच तो दिवस उजाडला, पण काही मिनिटांत सगळंच बदललं. या महिला जंगलात वेगवेगळ्या दिशांना पानं गोळा करत होत्या. म्हणजे त्या 13 महिला आहेत त्या जंगलात निघाल्या आणि एक ठराविक अंतरावर त्या पांगल्या, आपण असं म्हणू शकतो. त्यानंतर काही जणी जवळजवळ असतील, आवाज जाते तिथपर्यंत त्या गप्पाही मारत होत्या. तर काही जणी या कामात व्यस्त होत्या आणि त्याच वेळी त्यांच्यासोबत जे घडतं त्यानं त्या महिला जे किंचाळत ओरडत त्या जंगलाच्या बाहेर पडतात. पहिल्यांदा महिलांना काही समजलंच नाही की नेमकं काय झालं. अचानक आरडाओरडा सुरू झाला. काही महिलांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, तर काही जणी भीतीनं जागेवरच थिजल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे तिथं त्यावेळेस ज्यावेळेस त्या तेंदूपत्ता गोळा करत होत्या, एकमेकींच्या गप्पा मारत होत्या, त्याच वेळेस तिथे एक वाघ हा दबा धरून बसला होता. तो वाघ एकदम ज्यावेळेस त्या झुडपातून बाहेर आला आणि त्या महिलांवर हल्ला केला, हा वाघ अत्यंत आक्रमक होता आणि त्यानं काही सेकंदातच 4 महिलांवर जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला. उर्वरित 9 महिलांनी जीव वाचवण्यासाठी जंगलातून धावत सुटल्या आणि गाव गाठलं. गावात पोहोचल्यावर त्यांनी घटनेची माहिती दिली आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अख्खं गाव त्या जंगलाच्या वेशीवर जमा झालं. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी, पोलीस आणि बचाव पथक तातडीनं तिथं घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मात्र मृत महिलांचे मृतदेह हे जंगलातून बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर अनेक गावकऱ्यांनी आता जंगलात जाणं बंद केलंय. धक्कादायक गोष्ट म्हणजे एकाच हल्ल्यात, म्हणजे वाघाच्या एकाच हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू होण्याची ही महाराष्ट्रातली पहिली घटना आहे. त्यामुळे वन विभागासमोर आता मोठं आव्हान उभं राहिलंय. चंद्रपूर जिल्हा हा ताडोबा आणि अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देशभर प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत या भागात वाघांची संख्या वाढली, पण त्याचबरोबर मानव आणि वाघ यांच्यातला संघर्षही वाढताना दिसतोय. जंगलालगतच्या गावांमध्ये अनेकदा वाघ दिसण्याच्या घटना घडतात. जनावरं मरणं, शेतात शिरणं आणि आता थेट महिलांवर हल्ला, यामुळे स्थानिकांमध्ये आता मात्र संतापाची लाट आहे ती उसळली आहे, वाढली आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की वन विभागाला या भागात वाघाच्या हालचालींची माहिती होती, तरीही योग्य सतर्कता देण्यात आली नाही. काही ग्रामस्थांनी जंगलात जाण्यावर तात्पुरती बंदी घालण्याची मागणी केली. दरम्यान वन विभागानं परिसरात शोध मोहीम सुरू केली. संबंधित वाघाला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे, पिंजरे आणि विशेष पथक तैनात करण्यात आलंय. हा वाघ नरभक्षक घोषित केला जाणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पण या घटनेनं एक मोठा प्रश्न आता पुन्हा समोर आलाय. जंगलाच्या काठावर, म्हणजे अर्थात जंगलाच्या वेशीवर राहणाऱ्या लोकांनी मग जगायचं तरी कसं? ज्या आदिवासींची रोजीरोटीच त्या जंगलातल्या साधन संपत्तीवर आहे, त्यांनी ती गोळा करायला जायचं तरी कसं? कारण एका बाजूला रोजगारासाठी जंगलात जाणं भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र तिथं गेल्यानंतर दबा धरून बसलेला मृत्यू, अर्थात वाघाच्या रूपानं त्यांचा मृत्यू तिथं लपलेला असतो. अशा वेळेस त्यांनी काय करावं, हा एक प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आणि त्या आदिवासींनाही. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.